मंडळी, विजेसारखा कडकडीत पंच वाजवणारे अरुण कदम कॉमेडीच्या वादळाकडे अर्थात विशाखा सुभेदारकडे घेऊन आलेत एक तक्रार. बघूया त्यांची नेमकी काय तक्रार आहे ते. नाही 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 सर, माझं ऐका. नाही बरोबर आहे, नाही तुमची कंप्लेंट अगदी रास्त आहे सर. एक काम करा सर, ना तुमचं लाईटचं बिल जास्त येत आहे ना, तुम्ही एक काम करा, तुम्ही कंप्लेंट नोंदवा ना, मग चौकशी होईल आणि सगळं सुरळीत होईल ना सर. नो प्रॉब्लेम. नाही नाही मी हॅलो नाही अरे एक्सक्यूज मी, लाईटचं बिल इकडेच भरतात ना? थँक गॉड, कोणीतरी लाईटचं बिल भरायला आलंय. काय सतत लोक ना कंप्लेंटच घेऊन येतात. बरं, तुम्ही लाईटचं बिल भरणार आहे, कसं भरणार आहे सर? कॅश भरणार आहे, कार्ड पेमेंट करणार आहे का चेक करणार आहे, कसं कसं देणार आहे? ऍक्च्युली मी जरा यावेळचं पेमेंट थोडंसं वेगळ्या पद्धतीत करणार आहे. ओके. ठीक आहे, आओ आओ हे 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 घ्या. आओ एक मिनिट, हे एक एक हे सगळं तुम्ही का दागिने का काढतायचे? मी आवरच नाही करणार आहे, मी हे पण करणार आहे. आओ काय करताय? नाही, मी नुसती पॅन्ट नाही करणार आहे, माझ्या 2 किडनी आहेत ना, त्या पण मी बाहेर काढून देणार आहे. एक मिनिट, जरा शांत व्हा. हे घ्या, तुमचे दागिने घ्या तुम्ही. काय प्रॉब्लेम काय झालाय? काय एवढं किती बिल आलंय तुमचं? किती बिल आलंय? किती बिल आलंय? किती आलंय? अरे तुम्ही जे मला बिल पाठवलंय ना, ते मला समजायला 2 दिवस लागले. मला उमगलंच नाही ते. म्हणजे तुम्हाला सांगतं, 18 कोटी 21 लाख 21,121 18 कोटी. किती? अरे किती खायचं असला म्हणत बोलत तोंडाला गाठ पडेल, माझ्या जिभेला माझे सगळे शुक्र पडतील. अरे 18 कोटी. नाही सर, ऍक्च्युली ना ते काय झालंय, लॉकडाऊन मध्ये ना विजेचा वापर खूप झालाय सर. त्याच्यामुळे काय झालं, उपकरण सतत अनावश्यक चालू बंद झालेत ना, त्यामुळे आमच्याकडनं एवढं बिल धाडलं गेलंय लोकांना. पण तरी हे 18 कोटी खूपच आहे. एक मिनिट, मला जरा तुम्ही दाखवा बिल. जस्ट शो हे मी बघा ना बिल, हे बघा बिल, बघा ना हे बघा. एक मिनिट सर, तुम्ही बेसिक गोष्टींकडे लक्षच दिलं नाहीये सर, त्यामुळे हे एवढं बिल आलंय. म्हणजे खरंच एवढं बिल आलंय? मला वाटलं चुकून ती काहीतरी मिस्टेक झाली म्हणून तुम्ही हे मला बिल पाठव, पण खरंच एवढं बिल आलंय? म्हणजे अरे तुम्हाला सांगतोय ना, विजेची काळजी ना माझ्याशिवाय कोण घेत नाही वो. म्हणजे घरात जो एक्झॉस्ट फॅन आहे ना, एक्झॉस्ट. अरे फास्ट करू का? सारख्या चुका नाही करायच्या माझ्या. आय एम सॉरी. अरे काय बिलाचं काही केलं तुम्ही? तो एक्झॉस्ट फॅन आहे ना, हा एक्झॉस्ट. आम्ही तो म्हणजे कधी बंद करतो, कधी चालू करतो. म्हणजे गरज नसेल तर मी त्याला बंदच ठेवतो. अहो साधं बाथरूम मधली लाईट आहे ना, गरज असेल तरच चालू, नाही तर कायम बंद करतो मी. सर मला सांगा, साधारणतः दिवसातून किती वेळा तुम्ही लाईट चालू बंद करता? म्हणजे 30-35 वेळा होतच ना. ओ गॉड, त्यामुळे एवढं बिल येतंय सर. सर व्होल्टेज शिवे द्यायचं काम नाही, आधी सांगतो. व्होल्टेज काय व्होल्टेज? तुम्ही व्होल्टेज. बसा जरा, बसा. व्होल्टेज म्हणजे शिवी नाहीये, व्होल्टेज म्हणजे प्रॉब्लेम आहे. मी तुम्हाला सांगते व्होल्टेज, कळलं का? कसं असतं, जितक्या वेळ तुम्ही लाईट चालू बंद कराल ना, तितकं कन्झम्पशन आणि व्होल्टेज वाढतं आणि मग लाईटचं बिल जास्त येतं. यू गॉट माय पॉइंट? नाही म्हणजे मला नाही कळलं. I'll explain you. Sir, voltage is given by multiply current flow is to the conductor and the resistance of the conductor. You got it? हा म्हणजे असंच म्हणावं लागेल. That is what. म्हणजे हा तुम्ही आवरं बोलताय म्हणजे बिल आवरं येणारच म्हणजे. हा तरी पण 18 कोटी म्हणजे. No worry, sir. I will explain you. काही प्रॉब्लेम नाहीये सर. सर मला सांगा, फॅन आहे? खूप आहेत.
खूप आहेत म्हणजे अरे ते सगळे ना असं व्हिडिओ करून मला पाठवतात. नाही सर, मॅनेज केलेले फॅन नाही. तुम्हाला माहितीये काय फॅन म्हणजे काय नेमकं त्याच्या आतलं ते माझे चित्र पण काढतात. ओ आणि ते चित्र काढतात ना ती मांजी वाटतात. कळलं काय चौगुल्या? वाईट. एनिवे आपण त्या फॅन मधून जरा बाजूला येऊया. आय एम टॉकिंग अबाउट फॅन, रिअल फॅन. पंखा आहे ना घरी? पंखा त्याच्याशिवाय मला झोपच येत नाही. पण मॅडम म्हणजे कसं असतं मी ना वीज कायम अशी जपून वापरतो. म्हणजे मी असा भार नाही एकवर ठेवतो पंखा. सर त्याच्यामुळे घोळ झालाय कसं सर. काय? बघा म्हणजे एक वर ठेवला ना त्याच्यामुळे काय झालं, विजेच्या प्रवाहाला जास्त जोर लावावा लागला. असा एवढा जोर लावा लागले, व्होल्टेज वाढलं सर. कळलं का? त्यामुळे बिल जास्त आलं. आणि 5 वर असलं की कसं मोसम मध्ये असतो ना पंखा, झूम असा फिरतो, मग बिल कमी येतं सर. असं असतं. म्हणजे आवरा प्रॉब्लेम आहे. हा अच्छा म्हणून हे सगळं आवरा बिल जास्त. नाही तरी पण 18 कोटी म्हणजे लय झालं. सर circular motion sir. See the circular movement of an object along with the circumferences of the conductor and along with the circular path sir. हा म्हणजे बरोबर आहे सगळं तुमचं. तुम्ही जे काय बोलताय ना ते मला कळत नाही पण पटतंय. गुड. तरी सुद्धा आवर 18 कोटी म्हणजे लयच ऍक्च्युली होतात ना. नाही सर, एक आपण नीट करूया सर. मला सांगा तुम्ही हे लॅपटॉपवर गेम खेळता सर? बाई तुम्ही मला जवळ लहान समजता तवर मी लहान नाही. माझे गेम थोडेसे येगले आहेत. काय म्हणजे हा? येगले म्हणजे कबड्डी क्रिकेट असं गेम आहे ते. लॉटपट बीट बरं म्हणा काही ते. लॉटपट नाही, लॅपटॉप आहे सर. आता बघा आता हे काय तुम्ही बोलतो लॉटपट आहे तो शब्द मला बोलता येत नाही. मी वापरू कसा खरंय. आहे की नाही. मी ऍक्च्युली सगळे मैदानी खेळ खेळतो. स्वच्छ सूर्यप्रकाशन मी मैदान खेळ खेळतोय. घ्या वा रे माणसा. मग त्याचं बिल कोण भरणार? पन्नाचं काय, सूर्याचं कोण भरणार बिल? म्हणजे सूर्याचं बिल पण मीच भरायचं. मग कोण भरणार? अरे सूर्याला आम्ही वीज पुरवतो, मग सूर्यप्रकाश तुमच्यापर्यंत पोहोचवतो. मग सूर्याचं बिल भरणार कोण? जनताच भरणार ना. सूर्याचं पण तुम्ही बिल आम्हाला कसं लावता? साहजिक आहे सर. अहो सूर्यच काय, चंद्राचं सुद्धा बिल लावतो आम्ही. मला सांगा, रात्री झोपताना तुमच्या बेडरूमच्या खिडकीतून असा चंद्राचा कवडसा तुमच्या बेड पर्यंत पोहोचतो? म्हणजे येतो थोडस. हा मग त्याच बिल लावलंय सर याच्यात. त्याचं बिल झालंय हे एवढं. चंद्राचं पण बिल ह्याच्यात लावलंय. हा मग. अरे पण मी चंद्राला कधी ऑन केलाच नाही. तोच आपला येतो आतमध्ये. मी काय करू त्याला? दादा आता सूर्याला पण मी कधी ऑन केला पण तो पण येतो खूप कमी. मी काय करू ते सगळ्यांचं बिल मी कसं भरायचं? सर असं नसतं सर. तुम्ही अंगणात जाता मग सूर्यप्रकाश चंद्रप्रकाश मिळणार सर. सर निसर्ग खर्चिक आहे, लक्षात घ्या. नाही तुम्ही काहीतरी फालतूगिरी करता. मला माहिती आहे सगळं फ्री आहे. हा नाही एक मिनिट. काही फ्री नाही आहे या जगात. काहीही फ्री नाही. आईची माया सुद्धा फ्री नाही बरं का. त्यासाठी आईच्या पोटी जन्म घ्यावा लागतो, मग ती माया मिळते. आई हा मग. आणि हे जर विजेचं बिल तुम्ही भरलं नाही ना सर, तर आम्हाला तुमची लाईट कट करावी लागेल सर. हा आणि मग तुमची लाईट कट केली तर काय होईल? सूर्य आणि चंद्राची पण लाईट कट करावी लागेल सर. म्हणजे सूर्य आणि चंद्राची लाईट कट केली तर अख्खं जग अंधारात सर. सर तुमच्या एकट्याच्या बिल न भरल्यामुळे अख्खं जग अंधारात. तुम्हाला सहन होईल? एक थोर समाजसेवक तुम्हाला सहन होईल? सांगा मला, सहन होईल का? तुमच्या एकट्यामुळे अख्खं जग अंधारात. हाऊ इट इज पॉसिबल? हे बोलतो तुम्ही बरोबर आहे. म्हणजे माझ्या एकट्याने बिल नाही भरलं म्हणून सगळं जग अंधारात होईल. आवरी सगळी फालतूगिरी होईल. नाही चालणार. म्हणजे हे चालणारच नाही. म्हणजे हायच नाही चालणार. म्हणजे एक मी या देशाचा नागरिक म्हणून म्हणणं हे सगळं फालतूगिरी थांबवायला पाहिजे. मी बिल भरणार. मी बिल भरणार. तुम्हाला 1 मिनिट मी बिल भरतो. कसं भरणार पण म्हणजे सर तुम्ही? मी भरतो. 1 मिनिट थांबा. कोणाला फोन कोणाला करताय? माझा मेवना प्रकाश आहे त्याला फोन करतो. प्रकाश? हा. अरे बाप रे, तुम्ही प्रकाश नावाच्या माणसाला घरात ठेवलाय म्हणून तुमचे 4 कोटी वाढले.
म्हणजे त्या वसाऱ्या पार्काचे मी 4 कोटी भरतोय. बघा म्हणजे परकतचं जर का मी 4 कोटी भरत असेल तर मग माझी बायको विजया तिचं काय? अरे देवा, नेमकं विजयाबाईचीच नाव लग्न केलं तुम्ही. अहो विजया म्हणजे काय? काय? वीज या वीज या वीज या वीज झालं. सगळ्यांची आजूबाजूची वीज तुम्ही गोळा केली घरात, तुमच्या घरात वीज आली, वीज या या करत, मग विजेचं बिल लागणार नाही का? म्हणून हे वाढलंय. हे ते बघा, प्रकाश आणि कोण विजया त्यांचे 10 कोटी झाले ते. म्हणजे आवरे दोघांचे 10 कोटी. हा मग या वसाऱ्या परकस वसाऱ्या असल तसं तू घरातून बाहेर पडा तुझ्या असला. अरे काय म्हणजे काय वसाऱ्या तुझ्यासाठी मी 18 कोटी इकडे मला भरायला लागतात वसाऱ्या. हा? काय म्हणजे अरे ती बाई मला बोलते समजून तिने मला सांगितलंय सर्क्युलेशन कंज्युमेशन ऍक्च्युअली कंज्युमिंग होईल. वोल्टाज आणि सर्कमस्टन्सेस ऑफ. नाही कळलं त्याचा ह्योच प्रॉब्लेम आहे. म्हणजे ह्याला मी काय बोलतो ते पण कळत नाही आणि पटत पण नाही. माझं तसं नाही, मला कळत नाही पण पटतंय. वसारे एक काम कर तू परकास, तू आत्ताच्या आता माझ्या घरातून निघ आणि त्या तुझ्या बहिणीला पण घेऊन जा वसाऱ्या. तिकडे बारसं करा आणि तुमची नावं बदली करून टाका वसाऱ्याला. बाई म्हणजे समजा माझ्या बायकोचं नाव समजा अंधार असतं तर ते थोडं कमी आलं असतं. आणि परकासचं लोड शेडिंग झिरो. म्हणजे नावाचाच प्रॉब्लेम. त्याच्यामुळे म्हणजे सर हे असं नाव असल्यामुळे असं होतं तर. बाई म्हणजे किशोरी शाने वीज यांना तर अब्जपती बी दिलं असेल ना. अब्जपती त्यांना बिल येत असेल ना. सर जाऊ दे ना, त्यांचं कशाला आपल्याला बघायचंय. सर तुम्ही बोला, तुम्ही बिल कधी भरताय, कसं भरताय, नाही, कॅश आणले का काही? हा म्हणजे थोडस इकडून तिकडून सोयऱ्या गोयऱ्या करून मी थोडस पैसे जमा करून बरं आणले. किती कॅश आहे तुमच्याकडे? म्हणजे 12,000 आणलेत. ओके 12,000. बसा ना तुम्ही, बसा ना इथे. नाही नाही अहो समजा मी इकडे बसलो आणि बसताना समजा वीज तयार झाली त्याची तुम्ही पैसे घ्याल. नाही नाही नाही. नाही मी नाही बसलो. मी नाही ऐका ऐका, मला काय म्हणायचंय, आता तुमच्याकडे किती 12,000 आहे? 12. एक काम करा, तुम्ही मला कॅश द्या, मी ऍडजस्ट करते तुमचं बिल. हा फक्त मी तुम्हाला पावती वगैरे देणार नाही. आता ऍडजस्ट करायचं ना, एवढं 18 कोटीचं 12वर आणलं तर मला नको. म्हणजे तुम्ही 18 कोटीचं 12,000 ऍडजस्ट करणार? करते. आपण काय करूया सर, सामान्य नागरिकांना मदत करणं आमचं कर्तव्य आहे ना सर. मी काय करते, हे जे याच्या बिलामध्ये ध्रुव ताऱ्याचे पैसे आहेत ना ते वजा करते. म्हणजे तो वसाड्यात दुर्वताराचं पण बिल मीच भरायचं? नाही नाही तुम्ही एक काम करा, त्याची वीज आत्ताच्या आत्ता कापून टाका. तसं पण त्याचा वसाड्याचा कळच फायदा आहे ना, नुसता दिशा दाखवायला असतो तो मग. वसाडा. नाही काम करा तुम्ही, हे घ्या, हे 500 रुपये घ्या. हा, हे? शुक्र तारेचे पण वीज कापून टाका. तसं त्याचा कळच फायदा नाही, तो फक्त पहाटे दिसतो. तसं पण काय सगळ्यांचं काम टाकायचं. त्यांचं बिल पण मी कशाला भरायचं? मी करते, तुम्ही अजिबात काळजी करू नका. आपण करूया, सगळं व्यवस्थित होईल. जा तुम्ही. हा या. म्हणजे तुम्ही करताय ऍडजस्ट मॅडम? हा मी करेन ऍडजस्ट, काय प्रॉब्लेम करते. बाई ओ बोला. समजा परत यो असा प्रॉब्लेम जायला हा तर मग कसं काय करायचं? काही नाही, तिकडे खाली तो टोल फ्री नंबर आहे ना, त्याच्यावर फोन करा म्हणजे झालं. हा पण कुठं आहे तो टोल फ्री नंबर? काय खाली लिहिलंय ना, 1821212121, त्याच्यावर तुम्ही फोन करा. म्हणजे यो टोल फ्री नंबर आहे? म्हणजे 18 कोटी 21 लाख 21,121 रुपये हे टोल फ्री आहे. ते टोल फ्री तुम्ही माझं बिल म्हणून समजलो, ते तुम्ही मला पटवलं. खरं किती बिल आहे ते सांगा मला. खरं किती बिल आहे ते सांगा. हे काय इथे आहे ना आकडा? अरे कवरा आकडा तिथलं, त्यातला नेमका कुठला आकडा मला सांगा. हा बघा, हा इथे आहे, इथे. किती? 60 रुपये. फक्त 60 रुपये बिल आले ना. तुम्ही भी फालतूगिरी केली माझ्याकडनं 12,000 रुपये घेतले. अरे तुमच्या मुला फुकटच्या फुकट त्या चंद्र आणि सूर्यामध्ये मी दुश्मनी घेतले माहिती आहे. अरे तो शुक्र तारा तर माझ्याकडे बोलणार पण नाही. वासर वर 500 रुपये देऊन त्याचं मी वीज कापले.
आणि तुमच्या मुलं मी माझ्या मेहुण्याला आणि माझ्या बायकोला पण घरातून बाहेर काढलं. तुम्ही म्हणा ते 12 द्या इकडे. सर नाही नाही 12 तुम्हीच म्हटलात 18 कोटी वगैरे ते असं 12 काही- आता फालतू करू नाही एक पाहिजे. ते मिनिटं. सगळे बाई ते माझे 60 पैसे रुपये द्या. तरी भरा ना, नाही सर. नाही 60 रुपये 60 नाही. रुपये. मी जे काय तुम्ही केलं ना त्याचं तर मी आता हे एक मिनिट, अहो, असं करू नका. अहो, हे बघा, CCTV कॅमेरे आहेत. हे बघा, चालणार नाही. हे बघा, हे असं वा वा, काय भन्नाट कॉन्सेप्ट होती आणि किती सही परफॉर्म केलं तुम्ही. मस्त, खूप टाळ्या. सई 440 वोल्टचं होतं आहा. ऍक्ट. खूप कमाल. अरुणदा, तुम्ही नसतात तर अशा स्क्रिप्ट्स म्हणजे जन्माला येणंही शक्य नाही आणि त्यांच्यावर संस्कार होणंही शक्य नाही. त्याच्यामुळे तुम्हाला साष्टांग नमस्कार Thank आहे you, आमच्या thank you. सगळ्यांचा. म्हणजे सूर्याचं बिल तुम्हाला भरावं लागतं हे कन्व्हिन्स करून त्याच्यावर हसवणं, हे तुम्ही जे केकवॉक आहे असं दाखवतात त्याला काही अर्थच नाही आहे. म्हणजे ते किती डिफिकल्ट आहे करायला याचा अंदाज फक्त येऊ शकतो. आउटस्टँडिंग झालं, मजा आली भरपूर आणि तुम्ही दोघे मजा घेत होतात हे बघून ती मजा अजून द्विगुणित झाली. खूपच सुंदर, Thank you. मस्त. विशाखे मस्त. थँक्यू. प्रसादा. अरुण, या मंचावरच्या आपल्या कुटुंबातला या विनोदाचा तू स्वतः एक ध्रुवतारा आहेस. वा वा वा. जसं सई म्हणाली तसं की पर्टिक्युलर त्या जॉनरच्या किंवा त्या ढाच्याच्या स्क्रिप्ट्स तुझ्याशिवाय होऊच शकत नाहीस. या अर्थी तू तुझं एक अढळपद या मंचावरती निर्माण केलेलंच आहेस. विशाखा, तू स्वतः एक वीज आहेसच, पण तुझ्या बरोबर जो कोण येतो त्याच्याबरोबर पण ठिणगी पेटून तू जो भडका उडवतेस. हा 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 हा, वा वा वा, खूप कहा. ओ हो हो हो, क्या बात आहे. म्हणजे या विजेच्या बिलासाठी 18 कोटी सोड, महाराष्ट्राची कित्येक कोटी जनता तुला आयुष्यभर शुभेच्छांची बिलं पाठवेल. वा 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 वा. वा. मंडळी, प्रेम ना कधीही कुठेही फुलू शकतं किंवा व्यक्त होऊ शकतं. तर क्वारंटीन सेंटरमध्ये चाललेल्या प्रेमाची गोष्ट तुमच्या समोर घेऊन येत आहेत कॉमेडीचा अस्सल देशी कलाकार संदीप गायकवाड, कोळीवाड्याची रेखा वनिता खरात आणि गोल गरगरीत निरागस विनोदवीर अंकित म्हात्रे. हॅलो. हा पिल्लू, बोल ग. अगं कुठे असणार? अगं 13वा दिवस ना क्वारंटाईनचा. हो, तिकडेच आहे मी. नाही, तुला सांगतो, सरकारची परमिशन न घेता गावाकडे आलो ना, मोठी चूक झाली माझी. पोलिसांनी पकडून कुठल्या क्वारंटाईन सेंटरमध्ये टाकले ना तेच कळत नाही मला. एकदम डेंजर लोक आहेत इकडे. मला वाटतं ना भाई लोकांचा एरिया आहे हा. बंटो, बंटा घुमाऊ क्या हंटर, कर तू क्या जादू मंतर. हा चल, बोलतो नंतर. हाँ बंटा, क्या बोलता, ये पपीता लेके किधर घूम रेला, ये भगुला उगला, क्या बात क्या है? अंडा. मुळात तुमची आणि माझी ओळख नाहीये आणि तुम्ही ज्या भाषेत बोलताय ती भाषा मला कळतही नाहीये. अच्छा, म्हणजे तुझा लँग्वेजचा प्रॉब्लेम आहे. माझा हा लँग्वेजचा प्रॉब्लेम आहे तुझा. अरे कसं आहे, तुझा लँग्वेज वेगळा आहे, आपला लँग्वेज वेगळा आहे ना. तुझा जीभ वळतो, आपला वळत नाही. आपल्याला बोलता येत नाही, आपल्याला डायरेक्ट खोलता येतं. काय? समोरच्याला आपण डायरेक्ट खोलून टाकतो ना. अरे बापरे. ते आपल्याला जरा हे पाहिजे होता, ते बोलतो ना मेंटेनन्स करायचा होता. नाही नाही, कसं आहे, आता ही सगळी जी सुविधा आहे ती सरकारने केली आहे ना, तर मी मेंटेनन्स तुम्हाला का देऊ? अरे तसा नाही रे, मेंटेन ये याडे. अरे मेंटेनन्स माहितीये का, म्हणजे आपण नाही का बोलतो, ए भाई तुला माझा मेंटेनन्स दे, मी तुला मेंटेनन्स देतो ना भाई. अच्छा, मदत हवी आहे तुम्हाला? हा हा, ते बोला. तर ते आता कसं आहे, कॉन्टेंटचा एरिया आहे ना फुल. क्वारंटाईनचा एरिया नाही, याला म्हणतात क्वारंटाईनचा एरिया. तुला पाप्पी भावा कसला बोलतो राहतो. अरे तुझा गाल आहे का मैदा आहे यार. हा, आतमध्ये काय 2 बैदे ठेवलं की 2 साईडला. हे बघा, मुळात आपली ओळख नाहीये, तुम्ही या भाषेत माझ्याशी संवाद साधू शकत नाही. चल यार, चल रागू नको ना, चल ना. अरे भाई कसं आहे, या कॉन्टेंटमध्ये ना आपला एक डाव आहे. तर ते काय आपल्याला ते लवचा भारेत जरा थोडासा आपला लोचा आपल्याला बोलता येत नाही ना. म्हणजे तुम्हाला प्रपोज करायचंय.
हा बाई फक्त तिला आपल्या बारेमध्ये जरा मेंटेनन्सचा आपला लावून द्यायचा ना सेटिंग, म्हणजे कसं तिच्या मेंटेनन्समध्ये माझा मेंटेनन्स झाला ना, मग आपल्याला जगाचा मेंटेनन्सच नको ना भाई. ऐका ना, हा मेंटेनन्स हा शब्द फुकट आहे म्हणून किती वेळा वापरायचा का? हा या बंटा अहो, आला ये कैसा है पंडर कैसा मजा ले रहा भाई कैसा है? ये संदीप चिरकुट एक जगह में खड़ा रहा है ना भाई, किधर घूमे ना है? क्या रे तेरे चाय में डालू क्या बिस्कुट? खेलने को आता है क्या क्रिकेट? क्या रे क्या हुआ? या दीदी कैसा है तू? अरे एकदम मजे में, तू किधर मचा रेला भाई, किधर है तू? एक क्षण एक ऐका ना, क्षण तुम्हाला त्यांना प्रपोज करायचं ना, मग त्यांना दीदी का म्हणताय? अबे ती दीदी म्हणजे बहीण भाऊवाला दीदी नाही रे. मग? भाई लोकांमध्ये कसा भाई भाई असतो हा. त्याच्यामध्ये एक दीदी असते, तो वाला दीदी आहे भाई. अच्छा अच्छा. ए संदीप चिरकट, त्याच्या कानामध्ये काय ऍडवाइस टाकतोय? आपल्या समोर समोर बोल ना, काय ऍडवाइस लावायचाय तो. आपण कोणाला घाबरत नाही काय ऍडवाइस लावायचा असतो. आत्ता बोलून टाक, लगेच ऍडवाइस लावतो आपण. अच्छा, म्हणजे तुम्ही ॲडवाइस शब्दाची सवय आहे तुम्हाला. ये चिकनी जरा शांत घे ना, मध्ये मध्ये कशाला चोच मारतोय साला? थांब. कपाशीची गद्दी. ये आईला कसला आहे? अरे फुल बाबे तू ते एकदम रसराशीच आहे एकदम. जरा शांत मध्ये बस. येत आता या संदीप चिरकट चल ना, बोल ना. कशा हे तुझं काय होत आहे रे? ते जरा आपला थांब ना, कशाला बोलावलं? ऍडवाइस लावायला बोललो होतं. ते त्याला बोलायचं नाही बोल. मी बोलतो. दीदी हा. तुम्हाला सवड आहे का? काय बोलला? तुम्हाला सवड आहे का? तुझ्या आईची सवड, तुझ्या बापाची सवड. नाही, 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 कोणाला बोलला बे नाही, नाही. सवड? याच्यात तर ऐक. नाही 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 अहो तुमचाही गैरसमज होतोय हो. अहो सवड म्हणजे शुद्ध मराठीत म्हणालो मी. सवड म्हणजे तुमच्याकडे वेळ आहे का? तर असा बोल ना, टेम आहे का? टेम बोल ना भाई, टेम टेम का बात आहे असला बोल ना तिला. समजत नाही तिला. मी बोलतो. तर दीदी तुमच्याकडे टेम आहे का? आहे, चल बोल पटपट पटपट. हा, तर हे जे महोदय आहेत, कोण आहे? हे जे सद्गृहस्थ आहेत, कोण आहे? ही जी व्यक्ती आहे, अरे कुठली लँग्वेज मध्ये बात करतोय रे हा? नाही ते ऍक्च्युली तो बोलतो की नाही का आपण ये बंदा वो बंदी ती बंदा अच्छा. असला मला. तर असा स्वच्छ लँग्वेज मध्ये बात कर ना. तर हे जे बंदे आहेत हा. त्यांना तुमच्याशी सुसंवाद साधायचा आहे. बापरे, कुठली लँग्वेज मध्ये बात करतोय रे? काय नीट बोल ना भाई. ऐका ना, मी याच भाषेत जर ह्यांच्याशी बोलत राहिलो ना तर खूप वेळ जाईल आपला. त्यापेक्षा तुम्हाला जी भाषा येते ना त्यात संवाद साधा. मी मागून तुम्हाला मेंटेनन्स देतो, द्यायची ना भाई. सपोर्ट देतो. ऍक्च्युली नाही पहिला मला जबान दे काय? की मारकाट काय होणार नाही. अरे तू पहिला बोलताना भाई. तर मग ऐक, हा. खूप दिवसापासून आपला ना असं दिलमध्ये ना असा खलबल माजतो रे. असा तुला बघितला ना की माझा जज्बात असा एकदम बाहेर यायचा कोशिश करतो, पण तो तिथल्या तिथे दबून जातो आतमध्ये. मेन बात बोल ना. तेच आहे की मेन बात म्हणजे अरे बोल ना, लावू का तुला आता? हा तुला लव मारतो. काय बोलताय तुम्ही हे? अरे ती बघितलं ना माझा कॉन्फिडंटच गेला सगळा. ती हा करून आली तर मी अरे तुमचा घाबरलो. कॉन्फिडन्स गेला म्हणून मला या मृत्यूच्या दाढीत कशाला टाकताय? केवढी मोठी दाढ आहे ती. याला लग्न करायचंय तुझ्या बरोबर भाऊजाला. हे संदीप, हा हा त्याला लव आलाय आपल्यावर? हा असा बोलत होता तो. याला लव आलाय आपल्यावर? हा एकदम भारी आहे रे. एकदम चिकना माल काढलाय रे. एकदम कुठून आणलाय बे याला? ये केवढे चिकने, तेरे को देख के दिल में लगी है बिरयानी पकने, जाते के हनीमून को दुबई देखने. नाही, कसं आहे, मुळात हनीमून ही जी संकल्पना आहे ना ती खूप तलम, नाजूक, मुलायम आणि रेशमी आहे हो. तुम्ही त्यात बिर्याणी घालताय, मग त्यात हाडं आली, मग लवंग आली, ते दातात आल्यासारखं वाटतं ना. आईला कसला बोलतो रे, एकदम भारी आहे रे हा. कुठून आणला बे याला? म्हणजे तुला आवडला काय तो?
बाई बाई आवडला ना आपल्याला. म्हणजे तुला आवडलाय तो ते फिक्स झाला काय? एवढा चिकना माल कोण सोडेल बाई, आवडला. एक मिनिट मला आवडलं की नाही हे विचारा ना. अरे बाई सांग याला आपण कोण आहे बाई, सांग. अरे भाई तुला माहित नाही, हिला ज्या ज्या लोकांनी प्रपोज केला ना त्यातला फक्त तूच उरलाय. त्याच्यामुळे इज्जत अली मध्ये समजलं ना. ये संदीप, हा माझी इच्छा आहे, काय? माझा जो होणारा नवरा आहे ना हा त्यांनी माझी मांग आहे ना त्याची रक्ताने भरला पाहिजे. अच्छा, तुझी मांग रक्ताने भरला पाहिजे त्याच्या. हा. हे बघा मी रक्त बघितलं की मला उलटी येते, मला चक्कर येते, मी भोवळ येऊन पडतो. मी अजिबात नाही कापणार बाबा. नाही नाही, तुला तर आता द्यावा लागेल हातावर चिरा ते. ऐका ना ऐका ना, तुम्ही द्या ना चिरा, मला नाही नाही जमणार नाही ते. नाही, दे दे तू दे. अहो, ऐका ना, तुम्ही द्या ना, तुम्ही अरे द्या ना. दे तू दे. अहो, तुम्ही द्या ना, तुम्ही अरे द्या दे ना. ना, अरे ऐका ना. सोपाय रे हे बघ. या संदीप, तू माझी मांग भरली, तुझ्या रक्तानं माझी मांग भरली. हा मग भरला आपण तुझा मांग. म्हणजे तू आणि मी आता. आय दीदी, मी हेच तर तुम्हाला सांगत होतो, माझं तुमच्यावर प्रेम नाहीये, ह्या गृहस्थाचं तुमच्यावर प्रेम आहे. मला माझी बायको आहे, मुलं आहे, माझं त्यांच्यावर प्रेम आहे. मी तुमच्यावर प्रेम का करू? मी फक्त यांना मदत करत होतो. संदीप तू आधी काय नाही बोलला यार मला. मग अरे, किती वेळा तुला बोलायचा ट्राय केला. लहानपणापासून आपण तुझ्यावर दिल टाकते हे तुला माहित नाही का? जेव्हा तेव्हा तू दुसऱ्याच पोरांबरोबर खेळायची. पण आता मोठी झाली तर बोलायचा होता ना भाई. मग तेव्हा पण तुला लक्षात नाही आलं ना आपला दिल आहे तुझ्यावर. तू कधी बघितलंच नाही आपल्याला. पण भाई आता तू माझी मांग भरली तर एक शायरी होऊन जाऊ दे ना भाई. आता बोलणार ना तुझ्यासाठी शायरी. उसने देखा ही नहीं कभी, अरे हाथ तो निकाल. उसने देखा ही नहीं कभी अपने हथेली पे, हाँ। अरे उसमें देख तो सही, अपनी भी तो लकीर है. वा, 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 वा. भाई संदीप. सर कॉंग्रॅच्युलेशन. क्या? दीदी कॉंग्रॅच्युलेशन. या भाई काय काय झालं आता? काय झालं? आता माझा तुमच्या दोघांवर पण दिल आला. ये काय कन्फ्युज माइंड करते रे तू? हे नाही रे, अरे ही बेवफाई आहे. म्हणजे मी तुम्हा दोघांना पण बघितलं तर माझा दिल एकदम डालमडाल होऊन जाईल. अरे तू एखाद दगडावर पाय ठेव ना यार, कुठल्या तरी. तू ठराव ना. मग कोणाला तरी एकाला जिंदा राहावं लागेल. या दगडाला मी करतो ना. हे बघा, हे अत्यंत चुकीचं आहे. नाही नाही नाही. अहो, असं काय म्हणता? अहो, नाही, नाही, नाही. याला कोण रे? वा वा, मस्त परफॉर्मन्स. प्रसाद दा, मजा आली, कॉन्सेप्ट छान होती आणि एकाच मंचावरती एकाच वेळेला भाषेचा खेळ बघायला फार इंटरेस्टिंग वाटलं. म्हणजे अंकित ज्या पद्धतीने बोलत होता आणि वनिता आणि संदीप ज्या भाषेत बोलत होते, त्या दोन भाषांचा खेळ आणि ऑब्व्हियसली त्या भाषांची जुगलबंदी रंजक झाली. खूप मजा आली. अंकित, छान वाटलं तुला बघून. संदीप, तुझी एनर्जी खरंच उत्तम आहे आणि वनिता फर्स्ट क्लास बेअरिंग होतं. मजा आली.